15 दिवसांपूर्वी मोठी स्वप्न घेऊन एक तरुणी नाशिकमध्ये आली होती। कुटुंबापासून दूर स्वतःच्या पायावर उभं राहायचं, शिक्षण पूर्ण करायचं, करिअर घडवायचं, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं, अशा असंख्य स्वप्नांसह तिने नव्या शहरात पाऊल ठेवलं होतं। पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं। अवघ्या 15 दिवसात तिचं आयुष्य संपलं आणि तेही अत्यंत निर्घुण पद्धतीनं। भर रस्त्यात तिच्यावर चाकूने वार करत एका तरुणाने तिला संपवलं। सुरुवातीला एकतर्फी प्रेमाची ही घटना वाटली, पण त्यानंतर त्याच तरुणाचा देखील मृतदेह एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आणि या घटनेला अधिकच गंभीर वळण मिळालंय। परंतु त्याने हे एकतर्फी प्रेमातून केलं असं आधी वाटत असताना याबद्दलची धक्कादायक अपडेट आता समोर आली आहे। चला तर याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मूळ रहिवासी असलेली वैष्णवी अनिल आवारे ही उच्च शिक्षण आणि करिअरच्या उद्देशानं नुकतीच नाशिकमध्ये आली होती। अवघ्या 15 दिवसांपूर्वीच तिने इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटीमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहायला सुरुवात सुद्धा केली। नव्या शहरामध्ये स्वतःचं भविष्य घडवण्याचा तिचा निर्धार होता। कुटुंबियांपासून दूर राहत असली तरी सुद्धा रोज त्यांच्याशी ती संपर्कात असायची। पुढच्या आयुष्याची अनेक स्वप्न तिने रंगवली होती, पण या स्वप्नांचा शेवट इतका भयानक असेल याची कल्पना सुद्धा कुणी केली नसेल। दरम्यान पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार वैष्णवीचं लग्न ठरलं होतं आणि ही बाब तिच्या पूर्वीच्या प्रियकराला म्हणजेच साहिलला समजली होती। साहिल मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे। शिवाय वैष्णवी नाशिकमध्ये आल्यानंतर काही दिवसातच तो देखील तिच्या मागोमाग नाशिकमध्ये दाखल झाला। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार तो वैष्णवीवर सतत लक्ष ठेवत होता। तिच्या हालचाली, राहण्याचं ठिकाण आणि दिनक्रम याची देखील माहिती त्याने मिळवली होती। तिच्याशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असल्याचा देखील संशय यामध्ये व्यक्त केला जातोय। दरम्यान 17 जुलैच्या रात्री 10:30च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली। रात्रीचं जेवण आटोपल्यानंतर वैष्णवी नेहमीप्रमाणे वनसंपदा सोसायटीच्या गार्डन परिसरामध्ये फेरफटका मारण्यासाठी गेली होती। परिसर शांत होता, काही नागरिक गार्डन मध्ये फिरत होते आणि अशाच वेळी साहिल तिथे आला आणि त्याने वैष्णवीला गाठलं। सुरुवातीला दोघांमध्ये संवाद सुरू झाला, मात्र काही क्षणातच हा संवाद वादामध्ये बदलला। पोलिसांच्या माहितीनुसार वैष्णवी दुसऱ्या तरुणाशी लग्न करणार असल्यामुळे साहिल संतापाच्या भरात होता। दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि त्यानंतर साहिलने जवळ ठेवलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि वैष्णवीवर सपासप वार करायला सुद्धा सुरुवात केली। हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की वैष्णवीला स्वतःचा बचाव करण्याची संधी सुद्धा मिळाली नाही आणि ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली। तिच्या या आरडाओरड्यानंतर आवाज ऐकून परिसरातील नागरिक सुद्धा धावत घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत साहिलने चाकू तिथेच टाकून तो पळ काढत सुटला। जखमी अवस्थेतील वैष्णवीला तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। यानंतर या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर साहिलने वैष्णवीच्या होणाऱ्या पतीला फोन लावला आणि त्या फोनवर त्याने वैशूला आज संपवलं असे शब्द उच्चारल्याचं देखील माहिती समोर आली आहे। एवढ्यावरच तो थांबला नाही, त्याने पुढे अत्यंत थंडपणे तू कुठे आहेस, तुला इथे पोहोचायला किती वेळ लागेल असा प्रश्न सुद्धा तिच्या होणाऱ्या नवऱ्याला विचारल्याचं म्हटलं जात आहे। आणि या फोन कॉलमुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळालंय। या संवादामुळे पोलिसांना सुद्धा आता आरोपीच्या मानसिक स्थितीचा अंदाज आलाय। दरम्यान घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झालं होतं। संपूर्ण परिसर सील करण्यात आला, पंचनामा करण्यात आला, फॉरेन्सिक तज्ञांना घटनास्थळी बोलवण्यात आलं, सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले, प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्यात आले। शिवाय आरोपीच्या शोधासाठी सुद्धा पथक तयार करण्यात आलं। रात्रभर शहरातील विविध भागांमध्ये त्याचा शोध सुरू होता। त्याच्या मोबाईल लोकेशनचा देखील मागोवा घेतला जात होता, मात्र पहाटे या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक कलाटणी मिळाली। इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅकवर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना एका झाडाला एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर तो वैष्णवीचा मारेकरी म्हणजेच साहिल असल्याचं देखील स्पष्ट झालं आणि या घटनेचा तपासही आता स्वतंत्रपणे सुरू आहे। दरम्यान दोन्ही घटनांमधील प्रत्येक पैलूचा बारकाईने आता तपास केला जातोय, परंतु सध्या या दुहेरी घटनेमुळे नाशिक शहरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अवघ्या 15 दिवसांपूर्वी भविष्याची स्वप्न घेऊन आलेल्या एका तरुणीचा अशा प्रकारे आयुष्य संपणं आणि काही तासातच तिच्याच आरोपीचा देखील मृतदेह सापडणं, या दोन्ही घटनांनी अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत।
म्हणजे तरुणांची प्रेमामध्ये नकार स्वीकारण्याची कमी होत चाललेली मानसिकता आणि त्यातून घडणारे हिंसक गुन्हे आणि ही समाजासाठी गंभीर चिंतेची बाब सुद्धा आता बनली आहे। शिवाय नाशिक शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचार, कोयता गँगची दहशत, विद्यार्थिनींवरील हल्ले आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे सुद्धा वाढत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। पोलिसांनी काही भागामध्ये संशयित गुन्हेगारांवर कारवाई करत त्यांची धिंड सुद्धा काढली। शिवाय प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला। मात्र तरी देखील अशा घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय। परंतु या घटनेनं पुन्हा एकदा एक गंभीर प्रश्न समोर आणला, तो म्हणजे एखाद्या व्यक्तीने नकार दिला म्हणजे आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर तो स्वीकारण्याची मानसिकता समाजामध्ये का तयार होत नाहीये? प्रेम जर खरंच प्रेम असेल तर त्याचा शेवट हत्या किंवा आत्महत्येमध्ये का होतोय? एका चुकीच्या आणि संतापाच्या निर्णयामुळे 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत, 2 जीव गेलेत आणि त्यामुळे केवळ कठोर कायदे पुरेसे नाहीत तर नातेसंबंधांबाबतची मानसिकता, भावनिक समुपदेशन आणि सामाजिक जबाबदारी यावर सुद्धा गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया, पण तुमचं या सगळ्याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी, सविस्तर बातम्या जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।